गेल्या 4 ते 5 दिवसापासून रंगमंचावर सादर झालेल्या कलाप्रकारांची समाप्ती गुरुवारी झाली. आता राज्यभरातून आलेल्या युवा कलावंतांना निकालाची प्रतीक्षा आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात 11 ते 15 मार्च दरम्यान 19व्या राज्यस्तरीय इंद्रधनुष्य युवा महोत्सवाचे आयोजन करण्यात आले. महोत्सवात 24 विद्यापीठाचे युवा कलावंत सहभागी झाले. कुलपती रमेश बैस यांनी महोत्सवाचे उद्घाटन केले, तर कुलगुरू डॉ. विजय फुलारी यांच्या अध्यक्षतेखाली समारोप सोहळा संपन्न होणार आहे. तर पारितोषिक वितरण व समारोप समारंभ शुक्रवारी म्हणजेच आज सकाळी 11 वाजता होणार आहे. यावेळी प्रख्यात अभिनेत्री सोनाली कुलकर्णी यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे. तसेच कुलपती नियुक्त व्यवस्थापन परिषद सदस्य डॉ. गजानन सानप, ॲडव्होकेट दत्तात्रय भांगे, कुलसचिव डॉ. प्रशांत अमृतकर, विद्यार्थी विकास मंडळ संचालक डॉ. कैलास अंबुरे यांची प्रमुख उपस्थिती आहे. इंद्रधनुष्य महोत्सवाच्या समारोप समारंभाचे विद्यापीठाच्या संकेतस्थळावर जाऊन तसेच सर्व समाजमाध्यमांवरून थेट प्रक्षेपण करण्यात येणार आहे. सुजन रंग, नाट्य, नादरंग, नाट्यशास्त्र विभाग, खुले रंगमंच, अभिनयात रंग, सिफाट सभागृह, शब्दरंग, पदार्थविज्ञान विभाग व ललित रंग, ललित कला विभाग अशा 5 मंचांवर 5 दिवस संपन्न झाली. 7 गटातील 29 कला प्रकारात ही स्पर्धा रंगली. तसेच शोभायात्रेतील 3 संघात पारितोषिक देण्यात येणार आहे. स्पर्धेच्या तयारीसाठी सल्लागार समिती, संयोजन समिती स्थापना करण्यात आली. यासाठी 33 समित्या स्थापन करण्यात आल्या आहे. या समित्यांचे सदस्य महोत्सवाच्या यशस्वीतेसाठी प्रयत्नशील आहे. महोत्सवासाठी राबलेले शेकडो हात गेल्या 15 वर्षात 3 वेळा डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाने इंद्रधनुष्य युवा महोत्सवाचे यजमानपद यशस्वीरित्या पेलले. सन 2008, 2016 व आता 2024 अशा 3 वेळा ही स्पर्धा घेण्यात आली. कुलगुरू डॉ. विजय फुलारी यांच्या मार्गदर्शनाखाली महोत्सवाचे नेटके नियोजन करण्यात आले. या सर्व समित्यांचे मिळून जवळपास 100हून अधिक सदस्यांनी महोत्सवाच्या यशस्वीतेसाठी महोत्सवात मेहनत घेतली. ब्युरो रिपोर्ट, एएन न्यूज, छत्रपती संभाजीनगर.